मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज मी आलो आहे इथे लोणावळ्यामध्ये मळवली स्टेशन। मळवली स्टेशन साधारण इथून 1.5 किलोमीटर आहे आणि हा समोरचा रस्ता जो दिसतोय तुम्हाला तो मळवली स्टेशन कडे जातो आहे। साधारण 1-1.25 किलोमीटरच्या अंतरावर हा विला आहे। हा जो विला तुम्ही बघताय हा विला आपल्याला रिसेलला आलेला विला आहे। हा 5 BHK चा विला आहे। 5 गुंठ्यामध्ये बनवलेला विला आहे। एनए प्लॉट आहे आणि या विलाला कन्स्ट्रक्शन आपण जर पाहायला गेलं तर 30 लाख रुपये खर्च केलात तर हा साधारण हा विला एकदम नवीन रेडी होऊन जातो आणि या विलामध्ये आपण बिझनेस करू शकता। कारण या लोकेशन मध्ये आजूबाजूला सगळं शांत वातावरण आहे। चारी दिशेला असं व्ह्यू आहे, फॉरेस्ट आहे, समोर इंद्रायणी नदी आहे आणि ते एक आनंद कुंज म्हणून हे एक मेडिटेशन सेंटर आहे। इथे लोक मेडिटेशन साठी येत असतात मुंबईहून, पुण्याहून आणि हे आजूबाजूला संपूर्ण जे दिसतात तुम्हाला ते विला आहे। हे सगळे इथे डेली बुकिंग्स असतात, इथे रेंटवर विला चालतात इथे। त्याचप्रमाणे तुम्हाला मी इकडे दाखवणार आहे। हा जो प्लॉट आहे तो एनए प्लॉट आहे। हा पहा, इकडनं याची बाउंड्री सुरू होते, ही अशी तिथपर्यंत जाते आणि समोर जे पिलर दिसत आहेत तुम्हाला त्या पिलरच्या बॅक साइडला तिथे स्विमिंग पूलची जागा आहे। म्हणजे टोटल 5 गुंठ्यामध्ये हा प्लॉट आहे। इथे आपल्याला लॉन बनवू शकतो, गार्डन बनवू शकतो, त्याचप्रमाणे बॅक साइडला आपण स्विमिंग पूल बनवू शकतो। वर टेरेस आहे, ओपन टेरेस आहे आणि ओपन टेरेस सोबत तुम्ही वर एक्स्ट्रा 2 बेडरूम पण काढू शकता। म्हणजे टोटल हा 7 BHK चा विला रेडी होऊ शकतो जर आपण खर्च केलं तर। कारण एका वेळेस इथे 10, 15, 20 लोकांची बुकिंग असते वीकेंडला वगैरे, तर त्याप्रमाणे आपण इथे अरेंजमेंट करू शकतो। तर अशा प्रकारचा हा जो विला आहे तो रिसेलचा आहे, सिंगल ओनर आहे आणि या विलाची कॉस्टिंग 85 लाख रुपीज आहे, जो रिसेलचा आहे। तुम्हाला लॉक अँड की जर करायचं असेल तर 1,05,00,000 हा विला रेडी करून तुम्हाला मिळेल। मला काही आणखीन इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। थँक्यू। आपण बघू शकता की ह्याची फ्रंट एंट्री आहे आणि इथे हा जो पिलर आहे हा 2.5 गुंठ्याचं तिकडे बांधकाम आहे, 2.5 गुंठ्याचं या बाजूला आहे। म्हणजे 2.5 BHK इथे आणि 2.5 BHK इथे असं मिळून 5 BHK आपण केलेला आहे पार्टिशन। पण पार्टिशनची भिंत जर आपण काढली तर हा टोटल मोठा एक 5 गुंठ्यामध्येच साधारण 3000 स्क्वेअर फीटचं ह्याचं कन्स्ट्रक्शन आहे। G+1 चं कन्स्ट्रक्शन आहे। बॅक साइडला ओपन टेरेस आहे, फ्रंट साइडला कव्हर टेरेस आहे आणि या ग्राउंड फ्लोअरला साधारण 2 रूम खाली काढलेले आहेत, वर 2 रूम आणि बॅक साइडला 2 रूम, असे टोटल 6 रूम प्रोव्हिजन केलेली आहे। याला अजून एक्सटेन्शन करायचं असेल तर आपण करू शकता। की इथे अशी एक सोसायटी आहे 6 वुड्स म्हणून आणि हे 6 बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे। हा समोर तुम्ही बघू शकता की तिथे 3 बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे, मध्ये रस्ता आहे आणि ह्या बाजूला 3 बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे। म्हणजे इकडे जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात ते टोटली रिलॅक्सेशनसाठी येणारे लोक आहेत इथे आणि हा गुजराती लोकांचा ग्रुप आहे। यांनी 6 जणांनी मिळून हा प्लॉट घेतला आहे आणि ते स्वतः इथे आता डेव्हलपमेंट करत आहे। यालाच लागून आपला हा समोरचा विला आहे। तर आपण बघू शकता की आपण ज्या स्पॉटवर आलो आहे ते स्टेशनपासून साधारण 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। समोर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा व्ह्यू आहे। आजूबाजूला सगळे बंगलोज बनलेले आहेत। प्रत्येक जण आपापला प्लॉट विकत घेतल्यावर स्वतः डेव्हलपमेंट करतात आणि इथे डेली बेसिसवरती रेंटल बेसिसवर बिझनेस करतात। सो अशा प्रकारचा हा इथे प्रोजेक्ट आहे। शांत लोकेशन आहे, स्टेशनपासून नियर बाय आहे, कॉस्ट पण एकदम रिझनेबल आहे आणि आज इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही इथे कराल तर भविष्यात याची वर्ष 1.5 वर्षाने याची किंमत साधारण दुप्पटच होते। कारण त्या दरम्यान आपण त्याच्यामध्ये व्यवसाय केलेला असतो आणि सोबत आपल्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू सुद्धा वाढत असते। सो तुम्ही बघू शकता आजूबाजूला संपूर्ण विलाचे काम चालू आहेत आणि हा जो रोड आहे तो DP रोड आहे। या DP रोडला सँक्शन झालेला आहे, इथे डांबरी रोड होणार आहे। चारी दिशेला सगळे प्रॉपर्टीज डेव्हलपमेंट होत आहे। प्रत्येक ठिकाणी 5-5 गुंठ्याचे असे प्लॉट इथे अलॉट केलेले आहेत आणि 5 गुंठ्याचे सगळे एनए प्लॉट आहेत। त्यामुळे एनए प्लॉटला आपण ऑफिशियली विला परमिशन घेऊन वगैरे आपण बनवू शकतो, रेंट आउट करू शकतो।
जास्त इथे प्रोसेस नाही आहे. हे मळवली स्टेशन पासून अगदी जवळ, साधारण 5-7 मिनिटाच्या अंतरावर आपला हा विला आहे. समोर हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे, त्याला लागूनच हा मळवली लोकेशन आहे. आपण बघू शकता हा समोर मळवली रेल्वे स्टेशन आलेला आहे. साधारण 1 ते 1.25 किलोमीटरच्या अंतरावर आपलं रिसेलचा प्लॉट आहे, ट्विन्स विला, आणि हे मळवली स्टेशन तुम्हाला समोर दिसतंय.